आजचा विषय मोठं व्यक्ती आहे आई आणि अण्णा आणि यांच्या आपण कौतुकासाठी इथे जमलेलो आहोत. अण्णांचा थोडक्यात परिचय अण्णा म्हणजे शाळातील शिक्षक, अतिशय कष्टातून स्वतःचं आयुष्य त्यांनी घेऊन गेलेलं. ज्या ठिकाणी शाळेची व्यवस्था नव्हती अशा ठिकाणी शाळेत पायी जाण्यापासून आयुष्यात कठीण सगळ्या परिस्थितीतून गेलेल्या चेहऱ्यावर लहानपणापासून आणि आम्ही सोबत शाळेत जायचो आणि आमच्या घरी येणं आहे म्हणलं सगळं तयार असायचं. अण्णांची शिस्त आहे शाळेमध्ये होती त्याची शिस्त घरात पण जाणवायची आणि त्यांच्या शिस्तीमुळे मदत केली आणि आजही एवढ्या शिस्तीने त्यांचा विनोद पूर्ण करत असतो. सकाळी 4 वाजता उठायचं, त्यांचं आवडायचं, 5 वाजता सकाळी बाहेर पडायचं आणि अण्णांची करायचं. 5 ते 7 अण्णांची मागे अगदी पावसाळा असो उन्हाळा असो हिवाळा असो अण्णांची शिस्त आपल्याला प्रेरणा या आणि रिटायरमेंट नंतर माणसाला प्रश्न पडतो काय करायचं, पण अण्णांना प्रश्न पडलेला अण्णांनी स्वतःला आणि आध्यात्मिक वृत्ती जी आहे अण्णांची याच्यातून आपण पाहतो की वाढत चालली आहे. आमचे मामा आयोजित करण्यात आलेला होता आणि त्यांनी आजपर्यंत जे काही चंद्रबाबा घेतले, जे काही समाजसेवा त्यांनी त्यांच्या मागे जबाबदारी केली, त्यांचं आयुष्य आता त्यांनी सांगितलं आम्ही मामाच्या कारणाने आम्हाला कसं समजतं तेव्हापासून त्यांनी ते औषध कर्कट औषध एकदम दुःखमय औषध त्यांनी शाळा असेल कॉलेज असेल त्या स्वरूपात त्यांनी बघून एक शिक्षक म्हणून ते जॉईन झाले आणि शिक्षक होता शिक्षक झाले आणि रिटायरमेंटच्या काळात ते हेडमास्टर झाले आणि अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलं. त्यांच्या हातून अनेक इंजिनियर झाले, अनेक कलेक्टर झाले, अनेक उद्योगपती झाले. प्रत्येकाला त्यांनी चांगल्या प्रकारे आपला विचार दिला आणि त्या विचारधारातून विद्यार्थी घडवले आणि विद्यार्थी नुसते घडवलेच नाही तर त्यांना वेगवेगळ्या सामाजिक मार्गाचे, देश सेवाचे, भक्ती सेवाचे, मातृसेवाचे, पितृसेवाचे अशी विचार करून विचारधारा त्यांनी समोर ठेवून सगळ्यांना घडवले आणि त्यांच्या विचारधारे आम्ही सर्व सराठी परिवार आमचे भाऊ आज आम्ही घडलो आणि मी सुद्धा त्यांच्याच विचारधारा जसं मला समजतं 11 वर्षापासून आणि माझी मॅट्रिक झाली आणि त्यांनी वेगवेगळं मार्गदर्शन करून जेव्हा आम्ही ग्रामीण मध्ये होतो शहर आम्हाला कुठल्याच प्रकारे माहीत नव्हतं त्यांनी आम्हाला त्या विचारधारेत आणलं. या कलियुगाचे मालक परब्रह्म स्वामी महाराज आणि कोठाळे काकांच्या सहस्र चंद्रदर्शन सोहळ्यासाठी उपस्थित सर्व आप्त स्वकीय सर्वांचं या अतिशय मंगलमय कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. कोठाळे काकांचा जन्म हा
जवळच असलेल्या चौका या गावी झाला असून त्यांचं प्राथमिक शिक्षण चौका आणि 4वी ते 7वी हे शिक्षण फुलंब्री या ठिकाणी स्वतः 8 किलोमीटर पायी जाऊन त्यांनी ते शिक्षण घेतलं. त्या काळात वाहनांची काही सोय नव्हती, सायकली सुद्धा मिळणं दुरापास्त होतं आणि 8वी ते 10वी हे शिक्षण संभाजीनगरच्या तेलिपुरा या सरकारी शाळेमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. त्यांचा जीवन प्रवास अतिशय खडतर. त्या 10वी नंतर त्यांनी सरकारी नोकरीमध्ये त्यांना नोकरी लागली आणि नोकरी करत असताना DED ची परीक्षा देऊन प्राथमिक शिक्षक म्हणून ते आजच्या काळामध्ये दुरापास्त झाले आणि आजही ते घरून जे निघतात, स्वामी समर्थ केंद्र बाजूलाच आहे, त्या ठिकाणी स्वतः खाली बसून पारायण करतात, सर्व सेवा ते उरकतात आणि आमच्यासारख्या तरुणांना अतिशय मोलाचं मार्गदर्शन, मग ते आध्यात्मिक असेल, सामाजिक असेल, सर्व प्रकारचं ते मार्गदर्शन करत असतात आणि नवीन पिढी कसं वागावं, कशी सेवा करावी याचं सुद्धा सखोल ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान ते आम्हा सर्वांना देत असतात. आजही त्यांच्या या 80 वर्षामध्ये ते स्वतः पायी येऊन खाली बसून पारायण करणं, गुरुचरित्रासारखे ग्रंथ, भागवतासारखे ग्रंथ, नवनाथसारखे ग्रंथ खाली बसून पारायण करतात, ही फार मोठी गोष्ट. आज सोहळा आहे सहस्रचंद्र दर्शनाचा. आज सोहळा आहे लक्ष लक्ष आनंदाचा. आज सोहळा आहे आम्हाला कोटी कोटी आशीर्वाद देण्याचा.
शरीराचं असणारं नातं श्वासाशी याचं महत्व कोणाला सांगता येईल का? जमिनीचं आकाशाशी आणि दिव्याचं वातीशी असणारं नातं कुणाला शब्दात मांडता येईल का? जसं ज्यांनी आपल्याला या आयुष्याची देणगी दिली आहे त्यांच्याबद्दल शब्दात तरी काय सांगावं. पण हे शब्दही अपुरे पडतात जेव्हा आपण त्यांच्याविषयी बोलावं. काय सांगावं, काय बोलावं. पण हे शब्दही सुंदर होतात जेव्हा आपण त्यांच्याविषयी बोलायला लागतो. आणि जेव्हा शब्द सापडत नाही तेव्हा अर्थही पूर्ण होतात. हे सोबत असताना काळ बदलतो, वेळ बदलते, परिस्थितीही बदलते, पण आई वडिलांचं प्रेम कधीच बदलत नाही, कारण ते कायम निस्वार्थी असतं. मायेची का माऊली तू आधाराची छाया आहात, आधाराची ढाल आहात. आई अण्णा तुम्हीच माझ्या या आयुष्याचे तारणहार आहात. आज सहस्रचंद्र दर्शन या सोहळ्याच्या निमित्ताने मी देवाकडे एकच मागणं मागते, हे देवा यांच्या चेहऱ्यावरचं हसू कधीच होऊ देऊ नको कमी, आणि यांच्या आयुष्यात आरोग्य, आनंद, समाधान आणि निवांतपणा यांनी भरलेलं असावं याची देर तू आज मला हवी. धन्यवाद. बऱ्याच दिवसापासून ते जुन्यातले जुने एकदम जुना अक्षर होता कोठाळे सर, आणि अतिशय आज त्यांचा जो कार्यक्रम इथे आयोजित केला आणि त्यांच्या मुलांना मुलींना धन्यवाद देत धन्य माता पिता त्याचे कोळी कन्या मोठं जे साथी तयाचा हरिक वाटे देवा असा सहस्रचंद्रदर्शन सोहळा आयोजित करून खरोखर हे कोठाळे सर म्हणजे मी त्यांना खूप वर्षापासून ओळखतो. 40 वर्षापासून त्यांचे माझे संबंध ते एकदम सारखा सतत पळत असणारे हे एक महत्व आहे आणि सारखा संघर्ष करणारे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये संघर्ष. शिक्षक संघटनेनेही काम केलेले आहे, कुटुंबातही अनेक संघर्षातून जीवन काढत इथपर्यंत आले आणि अतिशय प्रामाणिकपणे त्यांच्या व्यवसायाशी ते सातारा एम.आय.टी. कॉलेजला असताना ते साताऱ्यामध्ये त्यांची ड्युटी होती. बऱ्याच खेडेगावात ते असायचे. पूर्वी शिक्षक म्हणल्यावर सायकलवर पूर्ण प्रवास असायचा, सायकल असायची. नंतर त्याने एक लुना घेतली. अशा खडतर प्रवासामध्ये पण कुठेही त्यांनी त्या जीवनाशी हातबलपणा केला नाही. अतिशय चोख आणि नम्रपणे सेवेत काम करणारे कोठाळे सरांना मी ओळखतो आणि प्रत्येक ठिकाणी झुंज देणे. कुठेही काही असेल तर ते एकदम अतिक्रमण होऊन काम करायचे. म्हणजे ते बरेचसे दिवस ते आजाराला हे झाले, पण ते आजारात मी इतके पडून होते पण इतके शांत आणि सुस्त होते की काही मला काहीच झाले नाही असं दाखवायचे. म्हणजे इतके ते त्यांचं मी तर म्हणजे त्यांनी संघर्ष जीवनाशी एवढं केलं. मला एक कवितेच्या 2 ओळी आठवतात. बाबूल झाड उभेच आहे, गारा खाऊन वारा खाऊन बाबूल झाड उभेच आहे, बाबूल झाड उभेच आहे. आज त्यांचं म्हणजे आज सहस्रचंद्रदर्शन सोहळा संपन्न होत असताना खूप आनंद वाटतो आणि आज त्यांचे जे प्रेमाची जी मंडळी आज या ठिकाणी आलेली आणि आज आपण त्यांच्याकडून त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण इथे आलेलो आहे. आपण त्यांना शुभेच्छा तर देणारच आहे त्यांच्या, पण त्यांच्याकडून सार करावं तर ते सार सुद्धा त्यांनी तो गाठलेला आहे. आणि अशा व्यक्तिमत्वाला माझ्या विनम्र अभिवादन. मी लाख त्यांना वंदन करतो आणि मी माझे वाणीला विनंती. धन्यवाद सर. या ठिकाणी आपले नगरसेवक आलेल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी कोठाळे परिवाराच्या माध्यमातून स्वागत करते. कोठाळे परिवाराचा माझा गेल्या अनेक वर्षापासूनचा संबंध आहे. मला आताच बसल्या बसल्या कळालं की काका जे होते ते शिक्षक म्हणून रिटायर झाले, मुख्याध्यापक, आणि अनेक विद्यार्थी घडवण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान लाभलेलं आहे. बरेच त्यांचे सहकारी त्यांच्याकडून जे विद्यार्थी घडले असे अनेक लोक या सभागृहात उपस्थित आहेत. त्यांनी या ठिकाणी हा सोहळा जो आयोजित केला आहे
अत्यंत कौतुकास्पद सोहळा आहे की आम्ही तर त्यांचे आशीर्वाद घ्यायला आलोच, हे सर्व त्यांचे आशीर्वाद घ्यायला आले, परंतु त्यांना त्यांच्या आयुष्याला मला वाटतं 82 वर्ष त्यांचं वय चालू आहे, अजून त्याला उदंड आयुष्य लाभावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आहे. आणि या सोहळ्यानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी बोलायची संधी दिल्याबद्दल मी घोटाळे परिवारचे मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन, स्वागत आणि धन्यवाद करतो.
आत्मविश्वास वगैरे चालू शिकाय सरांनी बोलले त्यांनी मला त्यांच्या आवडतं सांगू इच्छितो. कारण आपण म्हणजे एक मायळ व्यक्तिमत्व. आम्ही ज्यावेळेस औरंगाबाद शहरामध्ये आलो आणि मी 1988 नोकरी लागलो, पण आपामध्ये चांगला पण होता का ते माणसं चांगली करायची. आमची तरणेबाद पोरं त्यांनी घेतले आणि आम्हाला त्यांनी जीव लावायला सुरुवात केली. जीव असा लावायला लागले कारण मुलांपेक्षा मुलासारख्या आपण ज्याला प्रेम म्हणतो. आम्ही लग्न झालं होतं त्यावेळी डबा खाण्याची पद्धत असायची, तर आपण आवर्जून आम्हाला घरी जाऊन त्यांच्या घरी बालीनगरला राहायचे. त्यावेळेस जेवण आवर्जून प्रसन्न कधी संघटनेचं काम असेल त्यांनी घरून डबा घेऊन आम्हाला जेवण द्यायचे. हे एक त्यांचं वैशिष्ट्य. दुसरी मात्र गोष्ट, मी गणोलीचे गाव जवळच आहे, त्याच्यामुळे माझ्यावर जास्त त्यांचं विशेष प्रेम राहायचं. आणि आमचे बोधरे सर आणि संघटनात्मक आम्ही काम करत असताना काही अडचण आली तर तुला काय करायचं, मी आहे ना, असं ते म्हणायचे. आता ते म्हणायचं तर त्यांचं मित्रमंडळ असं होतं, ते केडी काका होते पिण्याचे, ते केडी काकांकडून ते आमची कामं आम्हाला करून द्यायची. आणि हे होत असताना संघटनात्मक काम त्यांनी आम्हाला जवळ केलं आणि जिल्ह्यामध्ये जी संघटना उभारली त्याच्यावर त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. आणि हे ते करत असताना आम्हाला सुद्धा त्यांनी मोठं केले, ते मोठेच होते आणि आम्हाला सुद्धा त्यांनी मोठं केलं. दुसरी मात्र गोष्ट, एक सार्वजनिक काम होते. होता येत नाही, पण आता पहिलीच्या डोळ्याचं झालं मुलींची माझी जवळपास 50-55 वर्ष 7व्या वर्गात 8व्या वर्गात होतो. त्यांचे बंधू हे माझ्याबरोबर शिकत होते. एक मुलगी शिक्षक आहे आणि मी पण औरंगाबाद झालो. औरंगाबाद असताना काही दिवस आम्ही रूम पार्टनर म्हणून राहिलो आणि या ठिकाणी त्यांनी बरेच दिवस, काही दिवस 10 ते 15 वर्षे शिक्षकी व्यवसाय केला. त्याच्यानंतर बाबरगाव ते एवढं काळजी येते परिसरात त्यांनी शिक्षक म्हणून तिथं त्यांना पदोन्नती मिळाली आणि त्यांनी आपलं जीवन क्षेत्र औरंगाबादला बरंच परिश्रम मुलांना आयडिया वेगळे केले. तुम्ही हातात पकडा आणि मग मला माझ्यांनाही काही दिवस सर्व्हिस केली, पण योगायोगाने त्यांच्या मुलाचं सर्व्हिसचे काम काही खास झाले नाही. दोन्हीचं जे चिकाटी म्हणजे कोणत्याही कामात चिकाटी असल्यामुळे ते असे फार टिकून राहिले आणि त्यांचं म्हणजे काय महापर्यंत होऊन राहिल्यामुळे त्यांच्या सर्व कार्यक्रमात वेळोवेळी आम्ही हजर असतो. आणि मी पण तिकडे मला 21 वर्ष. जय श्रीराम. आज आपण इथं ज्या कार्यक्रमासाठी जमलेला आहे हे सगळ्यांना माहित आहे. आपण बघतो की असे कार्यक्रम खूप क्वचित घडतात. तर मी प्रथमतः ज्यांनी हा कार्यक्रम, ज्यांच्या मनात इच्छा आली आणि त्यांनी जी प्रतीक्षा उतरवली त्यांना मी खूप धन्यवाद देते आणि खूप आशीर्वाद देते. कारण असे कार्यक्रम होणे खूप गरजेचे आहे. कारण आपण जेव्हा समाजामध्ये फिरत असतो तेव्हा आपल्याला दोन बाजू अशा वेगळ्या भिन्न दिसतात की काही ठिकाणी
बारावी चुकीची दिली आमच्या क्षेत्राचे केंद्र प्रतिनिधी आदरणीय चौधरी आबादे ते तत्पूर्वी मगाशी त्यांचं नाव व्यक्त करून गेले, परंतु बाबासाहेब माझा जरा इंटरनेट असल्यामुळे बाबांनी मला फोन केला की तुम्ही 2 शब्द बोला. आमच्या केंद्रातर्फे आम्हाचंच महत्वाचं होतं, परंतु ठीक आहे. बाबांचा माझा परिचय हा जो आला हा स्वामी समर्थ केंद्रामध्ये झाला, परंतु त्यांची सेवेची सातत्य जी आहे ती आज एक युवा मुलगा किंवा जे जनरेशन आहे ते देखील करू शकत नाही. कारण आमच्या केंद्रामध्ये जवळपास भैरवचंडीची सेवा 3-3.5 तास असते, कोणताही पाठ असेल त्याची 2 तास असते. परंतु काकाचं असं रुटीन आहे की ज्या कोणत्या सोमवारी, मंगळवारी, बुधवारी आणि अमावस्येला भैरवचंडी या ज्या सेवा असतात याच्यामध्ये काकांची उपस्थिती प्रामुख्याने असते. आणि आजपर्यंत मी बघितलं नाही की काकांनी त्या सेवेला दांडी मारली. पाऊस जरी असला तरी ते घरच्यांना घेऊन येतात आणि जाताना मी त्यांना दुकानावर सोडतो. म्हणजे त्यांची भगवंताप्रती देखील अतिशय दृढ अशी सेवा आहे, म्हणूनच त्यांना दीर्घ आयुष्य लाभलं. काकांचा परिचय पण मी ऐकला की केंद्रीय शाळेचे ते मुख्याध्यापक होते, म्हणजे ही आधी खूप मोठी त्यांची पदवी होती, त्याची शब्दात आपण तुलना करू शकत नाही. काकांना ह्या बाबांना ह्याच्यावरती महाराजांनी एवढीच प्रार्थना करतो की बाबांची सेवा ही अशीच शेवटपर्यंत अखंडपणे घडीत राहो आणि बाबांना 100च्या वर वय मिळो ही प्रार्थना करतो. श्री स्वामी समर्थ. नातेवाईकांचं खूप मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. आपण सगळे लोक आई अण्णांच्या प्रेमाने बांधलेलो आहोत, त्यांच्या प्रेमाखातर आपण इतक्या उन्हामध्ये आलात त्यासाठी तुमचे खूप खूप आभार.